हॅलो एव्हरीवन. तर आरीवर्क बाय अंजली ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना सॉरी, आपला जो सेकंड पार्ट आहे देवी वर्कचा तो खूप लेट येतोय. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज जाऊन सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी. ह्या व्हिडिओचा पार्ट 1 पण आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन चेक करा. त्यामध्ये आपण वर्क करण्याच्या अगोदर ड्रेसिंग कशी केली जाते, कोणत्या प्रकारे कोणता पेपर यूज केला जातो ते नॉलेज दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर पार्ट 1 मध्ये आपण देवीची साडीच घेतलेली आहे. त्यामध्ये स्टार्टिंग पासून साडीची ड्रेपिंग कशी करायची ती घेतलेली आहे. हा पार्ट 2 आहे. तर जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, जी लेफ्ट साइड आहे ती आपण कंटिन्यू करतोय. तर आपल्याला स्टार्टिंग 1/2 इंच काठ जो आहे सुरुवातीचा तो फोल्ड करायचा आहे, जेणेकरून जे एक्स्ट्रा थ्रेड आहेत काठाचे ते निघणार नाहीत. त्यासाठी आपल्याला तो टाका टाकून स्टिच करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी काठ जो आहे तो फिक्स करून घेतलेला आहे अगोदर. जी स्टार्टिंग आहे इव्हन तुम्ही बघू शकता जी मी राईट साइड केली आहे सेम आपल्याला तसंच लेफ्ट साइडने पण करायचं आहे. जशी राईट साइड आहे तसंच सेम आपल्याला लेफ्ट साइडने पण टाके टाकून घ्यायचे आहेत. सेम लेफ्ट साइडने पण आपल्याला प्लेटिंग करायची आहे. एक ना एक प्लेट आपली सेम टू सेम आली पाहिजे. जशी राईट साइडची प्लेट आहे तशीच आपल्याला सेम लेफ्ट साइडने पण आलं पाहिजे. जसे राईट साइडचे जे टाके आहेत आपण ते टाकून घेतलेत. जसं की आता हे जे टाके टाकून घेतलेत आपण ते फक्त काही वेळेसाठी टाकून घेतलेत आपण ते टाके. जसं की म्हणजे आपण नंतर आपण ते इनविजिबल करणार आहोत. जे टाके आपण आता सध्या टाकलेले आहेत ते आपण काढून घेणार आहोत फुल साडीची ड्रेपिंग झाल्यानंतर. जसं की तुम्ही बघू शकता मी जो टाका टाकून घेतली आता प्लेटिंग जी करते ती सेम जी राईट साइड आहे सेम तशीच करून घेते. म्हणजे त्याच अकॉर्डिंग आपली लेफ्ट साइडची साडी ड्रेपिंग पण दिसली पाहिजे. एक एक मिरी आपल्याला स्लोली घ्यायची आहे जेणेकरून सेम टू सेम आलं पाहिजे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी टाके टाकून घेते साडीच्या प्लेट्सच्या वरतून. आपल्याला हे सध्यापुरते वरच्यावर टाके टाकायचे आहेत. नंतर आपण जे टाके आहेत ते हाईड करून टाकणार आहोत. म्हणजे पूर्ण साडीची ड्रेपिंग झाल्यावर नंतर आपल्याला ते हाईड करायचे आहेत. म्हणजे जे अगोदर हाईड करायचे टाके टाकून घ्यायचे एका एका प्लेटच्या खाली आपल्याला टाके टाकून घ्यायचेत आणि नंतर अगोदर जे आपण टाके टाकले होते ते कट करून घ्यायचे. आपल्याला एका एक जी प्लेट आहेत त्याला 2 ते 3 टाके टाकून घ्यायचेत. म्हणजे ते परफेक्टली ड्रेप होईल, म्हणजे स्ट्रेट राहतील ह्याप्रमाणे. कारण की टाका टाकल्यावर कुठे अशी फिनिशिंग चुकली नाही पाहिजे, म्हणजे अशी त्यामध्ये झोळ वगैरे आला नाही पाहिजे. त्यामुळे आपण 2 ते 3 टाके त्यामध्ये टाकून घ्यायचे. जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओज आरीवर्क मध्ये जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला ऑनलाईन क्लास करायचा असेल तर तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. पार्ट 2 मध्ये पण आपण जी लेफ्ट साइडची जी साडी आहे ती ड्रेपिंग बघतोय. राईट साइडची ड्रेपिंग आपण फर्स्ट पार्ट मध्ये केली आहे. जर तुम्ही फर्स्ट पार्ट बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. तर तुम्हाला नेक्स्ट पार्ट पण जर लागत असेल ह्या व्हिडिओचा देवी वर्कचा तर मला कमेंट करायला विसरू नका. जसं की तुम्ही माझ्या फर्स्ट व्हिडिओला म्हणजे पार्ट 1 ला ह्या देवी वर्कचा खूप रिस्पॉन्स दिलाय, त्यासाठी खूप खूप थँक्यू. जर तुम्हाला फ्रीमध्ये आरीवर्क शिकायचं जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर एक व्हिडिओला कमेंट आणि लाईक करायलाही विसरू नका. जर तुम्हाला आरीवर्क करण्याची खूप इच्छा आहे पण क्लाससाठी जॉईन करू शकत नाही तुम्ही काही इश्यूजमुळे, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. जर तुम्हाला जर वाटत असेल की फ्रीमध्ये जर आरीवर्क क्लास तुम्हाला स्टार्ट करायचा आहे आरीवर्क, तर आपण आरीवर्क क्लासची जी सिरीज आहे ती स्टार्ट करूया. जर तुम्हाला वाटत असेल की मी स्टार्ट केलं पाहिजे तर कमेंट करायला विसरू नका. पण त्या आरीवर्कच्या क्लासच्या सिरीजमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स फुल नॉलेज देणार आहोत, ज्यामध्ये मटेरियल नॉलेज स्टार्टिंगपासून रिक्वायर्ड काय जे काही रिक्वायर्ड मटेरियल असतं ते पूर्ण नॉलेज देणार आहोत. तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी जी साडी ड्रेपिंग जी प्लेटिंग जी आहे ती आपण करून घेतलेली आहे. सेम टू सेम जशी राईट साईडला आहे तशीच आपण लेफ्ट साईडलाही करून घेतली आहे. सेम आपल्याला तशीच करून घ्यायची. आता हा जो राऊंडचा जो भाग येतो मी ऑलरेडी पार्ट 1 मध्ये सांगितलंय तुम्हाला. जेव्हा हा राऊंडचा शेप येतो तेव्हा आपल्याला थोडंसं फिक्सिंग ती खालीवर करावी लागते जेणेकरून जो राऊंड शेप आहे तो प्रॉपर येऊ. आपल्याला ह्या राऊंड शेपच्या वेळेस वरच्या साईडनी जी मिरी आहे ती एकावर एक घ्यायची आहे आणि खालच्या साईडनी थोडीशी स्प्रेड करायची आहे, म्हणजे जेणेकरून जो राऊंड शेप आहे तो प्रॉपर येईल. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी एकावर एक मिरी घेतली आहे आणि खालच्या साईडनी थोडंसं स्प्रेड करून घेतलंय त्याला. आता ही जी खालची बाजू आहे थोडीशी डिफिकल्ट जाते आपल्याला करायला. तुम्ही बघू शकता मी ही जी लास्टची जी प्लेटिंग आहे ती एकावर एक घेतेय. थोडीशी डिफिकल्ट जाते, जास्तही नाही. म्हणजे कधी कधी जर आपला जो काठ जो आहे तो जर जास्त जाड असेल तर त्यावर आपल्याला ज्वेलरी पण करावी लागते नंतर.
तर त्यासाठी ते थोडं हार्ड जातं, त्यामुळे शक्यतो कधी पण थोडा जो पातळ काट असतो तोच घ्यायचा. आता आपली पूर्ण जी साडी ड्रेपिंग आहे ती कंप्लीट पूर्ण झालेली आहे. फक्त ही जी लास्ट स्टेज आहे ती आता आपल्याला करायची आहे. एकावर एक मिरी घ्यायची आहे आणि नंतर जी शेवटची जी मिरी आहे ती आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता जी लास्ट प्लेट जी आहे ती मी करून घेतलेली आहे आणि नंतर आता आपल्याला जो लास्टचा जो काट उरलेला आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे. एकावर एक मिरी टाकून मी त्याच्यावरती 4 ते 5 टाके टाकून घेते, जेणेकरून जी फिटिंग आहे ती आपली प्रॉपर राहील, ती सुटणार नाही. टाके टाकून आपल्याला प्रॉपरली करून घ्यायचं आहे ते. नंतर आपल्याला हा जो काट आहे तो म्हणजे बरोबर त्याच्यावर बसवायचा आहे, स्ट्रेट आला पाहिजे, म्हणजे काठाला जॉईंट दिसेल, म्हणजे जॉईंट दिलाय किंवा हा कट करून घेतला असं नाही दिसलं पाहिजे, म्हणजे साडी कुठेतरी फाटली आहे असं नाही दिसलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. थोडंसं अरेंज करायला प्रॉब्लेम येतो आपल्याला, तर म्हणजे जास्त काही घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की कधी कधी असं वाटतं आपल्याला की थोडंसं जरी काही झालं तर फिनिशिंग बिघडेल का, तर काही नाही होणार. फक्त आपण नीट छान जेवढं आपल्याला चांगलं काम करता येईल तेवढं आपण चांगलं काम करायचं. हे बघा, तुम्ही बघू शकता काठ मी कशा प्रकारे फोल्ड करून घेते. त्याचा जे एक्स्ट्रा जे थ्रेड असतात ते आपल्याला येऊन नाही द्यायचे आणि अगोदरचा जो काठ आहे तो वरच्या साईडनी थोडासा फोल्ड करून घ्यायचा. जर तुम्हाला ह्या व्हिडिओचा पार्ट 3 पण लागत असेल तर मला नक्की कमेंट करा, मी तुम्हाला पार्ट 3 पण प्रोव्हाइड करेल. पार्ट 3 मध्ये आपण देवीची जी ज्वेलरी आहे प्लस साडी पूर्ण कंप्लीट झाल्यावर देवीची जी ज्वेलरी आहे ती कशा प्रकारे आपण पूर्ण अरेंज केली आहे ते दाखवणार आहे. तर मला कमेंट करायला विसरू नका पार्ट 3 साठी. तर अशा प्रकारे आपली जी साडी आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी काठ नंतर फोल्ड करून घेतलाय त्याचा. आपल्याला साडीची जी ड्रेपिंग आहे ती पूर्णपणे परफेक्शननी करायची आहे. जेवढी आपल्याला परफेक्ट करता येईल तेवढी आपण साडीची ड्रेपिंग परफेक्ट करून घ्यायची, जेवढी पॉसिबल होईल तेवढं. कारण की जेवढी देवीची जी साडी आहे तेवढी परफेक्ट दिसेल तेवढंच देवी पण छान दिसते, देवीचं वर्क पण छान दिसतं. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी आता हे जे टाके तुम्हाला दिसत आहेत ते आपल्याला नंतर पूर्ण कट करून घ्यायचे. पहिले अगोदर आपल्याला मिऱ्यांच्या जे खाली आहेत ते टाके टाकून घ्यायचे. तर अशा प्रकारे आपली फुल साडी ड्रेपिंग जी आहे ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर अशीच नवीन नवीन व्हिडिओज जर लागत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, व्हिडिओला शेअर करा. जर तुम्हाला देवी वर्कचा पार्ट 3 पण लागत असेल तर मला कमेंट करा. आणि आरी वर्कचे फ्री क्लासेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील यूट्यूबवरती तर मला कमेंट करायला विसरू नका. ओके, बाय.